राज्याच्या एकोप्यात मिठाचा खडा टाकणाऱ्या भाजपला खड्यासारखं बाजूला करा. देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आता दिसला पाहिजे, अशी साद ठाकरे बंधूंनी मतदारांना घातली आहे. सोबतच देशभक्ती आणि भाजप भक्ती वेगळी असल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. आपण महाराष्ट्राला काय आवाहन करा? महाराष्ट्राला मी हीच आवाहन म्हणजे विनंती करेन की आजपर्यंत आपण यांच्या नादी लागलो आणि आपलं आयुष्य हे बर्बाद केलं यांनी. आता महाराष्ट्राने दाखवून द्यायला पाहिजे, जी देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे तो देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आता दिसला पाहिजे. की खरं ते खरं आणि खोटं ते खोटं, यांचं हिंदुत्व, यांचं देशप्रेम. एक लक्षात घ्या, देशभक्ती आणि भाजप भक्ती हे एक नाही आहे. मी देशभक्त आहे याचा अर्थ मी भाजप भक्त नाही आहे, आणि जो भाजप किंवा मोदी भक्त आहे तो म्हणजे देशभक्त असं नाही आहे. तर देशभक्त हा वेगळा असतो आणि तो देशावरती प्रेम करणारा असतो. तुम्ही म्हणाल त्याला मी देशभक्ती मानणार नाही, मी मोदी भक्त होऊ शकत नाही, मी भाजप भक्त होऊ शकत नाही, मी अस्सल मराठी बोलणारा हिंदू आहे, देशप्रेमी आहे, हे महाराष्ट्राने दाखवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही हा एकोपा ठेवायला बघतो आहोत. त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम भाजप करते. त्या मिठाच्या खड्या टाकणाऱ्याला आता बाजूला टाका, हेच आवाहन मी परत महाराष्ट्राला करेन. दलिद्री राजकारणाला बाजूला सारून मला असं वाटतं महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेणं गरजेचं आहे आज. नाहीतर महाराष्ट्र जो ज्याला आपण म्हणतो की देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र हा UP बिहारपेक्षा खाली जाईल. महाराष्ट्राच्या जनतेने जागं राहावं एवढीच फक्त माझी इच्छा आहे.